नमस्कार, मी बाळासाहेब शेटे पाटील. लोकपथ यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सहकार, राजकारण, धर्म, अध्यात्म, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती, बातम्या आणि सारं काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत. मंडळी नमस्कार. राज्यातल्या जो अनेक प्रश्न आहेत राज्यातले जनतेचे, त्या अनेक प्रश्नांच्या मध्ये एक अतिशय गंभीर प्रश्न सध्या चर्चेला जात आहे. तो म्हणजे बिबट्याचा वावर आणि बिबट्याचा मनुष्यावर होणारा हल्ला आणि बिबट्यांची वाढती संख्या. हे 3-4 मुद्दे गांभीर्यानं सध्या चर्चेले जात आहेत सर्वत्र. या विशेषतः बिबट्याची यामध्ये प्रचंड अशी दहशत आहे, कारण बिबट्या हा जंगलातून निघून नागरी वस्तीत सर्रासपणे येत आहे. अनेकांना त्यांनी जखमी केलं, अनेकांना मृत्यू त्या बिबट्यामुळे आलेला आहे. आणि विधानसभेतसुद्धा हा प्रश्न उपस्थित झाला. आता नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित झाला आणि तो मुद्दा उपस्थित होणं साहजिकच होतं. आणि त्यामध्ये आज काही वृत्तपत्रामध्ये बातम्या आहेत की 1 कोटी रुपयांच्या शेळ्या बिबट्यांसाठी आम्ही सोडणार आहोत, असं एक वनमंत्री जे आहेत गणेश नाईक त्यांनी घोषणा केली. हा निर्णय, राज्य शासनाचा जो निर्णय आहे, हा कितपत व्यवहारी आहे, कितपत हा अंमलात आणण्यासारखा आहे, यामध्ये किती त्रुटी आहेत, किती तोटे आहेत, किती यामध्ये हा जो निर्णय आहे यामध्ये नेमकं शहाणपण आहे का, हा मुद्दा आहे. जनतेमध्ये याची चर्चा आहे. सगळ्यात महत्त्वाचं असं की बिबट्यांची जी वाढती संख्या आहे, त्या वाढत्या संख्येवर आळा घालण्यासाठी तुम्ही बिबट्याची प्रामाणिकपणे नसबंदी करा. कुठल्या एखाद्या संस्थेला एखाद्या ठेकेदार संस्थेला एखादा अशी एजन्सी काम देऊन, ठेका देऊन त्यामध्ये पैसे ती संस्था हे काढणार, मध्ये दलाली होणार, असा प्रकार न होता सरळ सगळं म्हणजे एकदम शुद्धपणे प्रामाणिकपणे त्याचे निर्बीजीकरण करा बिबट्याचं, जेणेकरून त्याची संख्या वाढणार नाही. आणि तुमचा राहिला प्रश्न 1 कोटी रुपये शेळ्या त्यांनाचा, 1 कोटी रुपये शेळ्या आणणार करून तुम्ही, ठीक आहे. जरी शेळ्या आणल्या, जो शेळीचं मटण आहे ते समजा 10-15 किलो पडतं आणि बिबट्याला किती लागते एका वेळेस? 7-8 किलो. मग उर्वरित मटणाचं काय? बाकीची सगळी दुर्गंधी सुटणार, परिसरातल्या पूर्ण जे आजूबाजू लोक आहेत राहणार त्यांना दुर्गंधीचा त्रास होणार, त्याचं काय? जे नियोजन काय करणार तुम्ही या संदर्भात? काय होतं, घोषणा केली जाते राजकीय मंडळीकडून, सत्ताधारी मंडळी आहेत ती घोषणा करतात, घोषणा करून मोकळे होतात. मात्र त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने होणार, काय त्यामध्ये अंमलबजावणीमध्ये किती अडचण येणार, किती अडथळे येणार, त्याचा कुठलाही विचार केला जात नाही. आता यामध्ये अनेक प्रकारच्या जे टीकात्मक चर्चा ऐकायला मिळत आहेत. 1 कोटी रुपयाच्या शेळ्या तुम्ही देणार, त्या बदल्यात तुम्ही ते एवढा खर्च करण्यापेक्षा तुम्ही निर्बीजीकरण करा ना, म्हणजे त्याची संख्या वाढणार नाही. सामान्य माणसावर बिबट्याचा हल्ला होतो आहे, शेतकऱ्यावर हल्ला होतो आहे, महिलांवर हल्ला होतो आहे. तो हल्ला रोखण्यासाठी तुम्ही उपाययोजना करायच्या सोडून त्या बिबट्याची संख्या वाढणार कशी वाढणार नाही हे पाहण्याऐवजी तुम्ही उलट त्याला शेळ्या हे करून त्याला 1 कोटी रुपये शेळ्या देणार खायला, अजून त्याची पैदास वाढली पाहिजे, अजून त्याला ताकद आली पाहिजे. आणि अजून बिबट्याने परत त्यांची संख्या वाढवून बिबट्याने मनुष्य म्हणजे मानवी वस्तीमध्ये घुसून माणसावर, महिलांवर हल्ले केले पाहिजेत. हा तर तुमचा उद्देश नाही ना. काय तुम्ही कशा पद्धतीने विचार करताय, काय चाललं आहे, हे तर सामान्य जनतेला काही समजायला तयार नाही. यासाठी तुम्हाला यासाठी तुम्हाला तुमच्या ताब्यात जनतेने सत्ता दिली का? बिबट्याची संख्या कमी करण्याऐवजी तुम्ही त्याला म्हणजे हे असं झालं की एखादा दहशतवादी येतो, तो दहशतवादी हल्ला करतो आणि त्याला बिरण्याच्या पार्ट्या द्यायच्या. यापूर्वीच्या सरकारने केलं. मग त्या सरकारमध्ये तुमच्यामध्ये काय फरक राहिला? त्यांनी ज्या मुंबईच्या ह्याच्यात ताज हॉटेलवर जो हल्ला झाला 26/11ला, त्यामध्ये जो अतिरेकी होता त्याला बिर्याणी खाऊ घातली बऱ्याच दिवस, नंतर फाशी दिली. तसंच बिबट्याची संख्या वाढण्यासाठी तुम्ही शेळ्यांचे मटणं किंवा शेळ्या त्याला बिबट्या उपलब्ध करून देणार आणि ते बिबटे मटणं खाऊन, शेळ्याची मटणं खाऊन ताजेतवाने होणार आणि मानवी वस्तीत घुसून हल्ला करणार. हे तुमचं धोरण. कोणती विचार प्रणाली आहे तुमची? काय करताय तुम्ही?
जनतेला मारताय का तारताय? हाच मोठा प्रश्न आहे.